केंद्र सरकारच्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला गेलाय। गेल्या काही वर्षांपासून देशभरात चर्चेत असलेल्या जातनिहाय जनगणनेचा निर्णय अखेर घेण्यात आलाय। मोदी सरकारनं येत्या काळात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती दिली आहे। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत काँग्रेसकडून देखील करण्यात आलं। भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते। 2021 ला जनगणना होणं अपेक्षित होतं, मात्र त्यावेळी कोरोना संसर्गामुळे जनगणना करण्यात आली नव्हती। आता यापुढे जी जनगणना होईल ती जातनिहाय जनगणना असेल। अश्विनी वैष्णव ही माहिती देताना म्हणालेत की 1947 नंतर जातनिहाय जनगणना करण्यात आली नाही। काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेऐवजी जातनिहाय सर्वेक्षण केलं। यूपीए सरकारच्या काळात काही राज्यांनी राजकीय दृष्टिकोनातून जातनिहाय सर्वेक्षण केल्याचं ते म्हणाले। जातनिहाय जनगणना मूळ जनगणनेत समाविष्ट झाली पाहिजे। नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट अफेअर्सच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेला आगामी काळातील जनगणनेत समाविष्ट केलं जाईल। जातनिहाय जनगणना काँग्रेस आणि इंडिया आघाडी आपल्या लाभापर्यंत मर्यादित ठेवत होतं, असंही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय।